वेलकम. ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 या पॅटर्नचा जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा क्वेश्चन पेपर आलेला होता त्याचा क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन आपण आता इथं बघणार आहोत. हा एंड सेमचा पेपर आहे, सो नीट लक्ष दे. फर्स्ट ऑफ ऑल हा जो क्वेश्चन होता, हा क्वेश्चन पेपर जो होता हा 70 मार्काचा क्वेश्चन पेपर होता आणि 2.5 तासाचा टाइम याला होता. याच्यामध्ये एक नवीन गोष्ट अशी झालेली होती की पहिला जो क्वेश्चन होता, या पहिल्या क्वेश्चनला काही एमसीक्यू होते, म्हणजे टोटल 5 क्वेश्चन होते. 5 क्वेश्चन 10 मार्काला याच्या आतमध्ये होते. सो प्रत्येक क्वेश्चन जो होता तो 2-2 मार्काला. हा पहिला, त्याच्यानंतर हा दुसरा, याचे आपण आन्सर्स बघणार आहोत, डोंट वरी. हा तिसरा, चौथा आणि त्याच्यानंतर मग हा वाला जो होता हा 5वा. हे असे टोटल किती 5 क्वेश्चन होते एमसीक्यू. त्यानंतर हे कंपल्सरी होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 जो होता, या क्वेश्चन 2 मध्ये टोटल जे काही प्रश्न दिलेले होते ABC, याच्यामध्ये लिहिलेलं होतं सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. यामध्ये पहिले जे होतं ते फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन O फॉर द कॉन्करंट फोर्स सिस्टीम शोन इन फिगर 2A. 2A कुठली ही. याच्यासाठी तुला काय फाइंड करायचं होतं, रिझल्टंट आणि त्याच्यानंतर त्याची पोझिशन फाइंड करायची होती. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन जो 2B आहे, डिटरमाइन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द रिझल्टंट विथ रेफरन्स टू पॉइंट A फॉर द फोर्स सिस्टीम. ही वाली फोर्स सिस्टीम होती, याचा पॅरलल फोर्स सिस्टीम होती आणि या पॅरलल फोर्स सिस्टीमचा तुला काय फाइंड करायचा होता, रिझल्टंट आणि त्याची पोझिशन. त्यानंतर तिसरी जी गोष्ट होती, दॅट इज C, डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट विथ रेफरन्स टू पॉइंट A. याच्यामध्ये रिझल्टंट जो होता, या रिझल्टंटची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड करायची होती विथ रिस्पेक्ट टू पॉइंट A. पॉइंट A कुठं आहे, हा इथे. आणि त्याच्यानंतर हा इथं सेंट्रॉइडचा क्वेश्चन होता, हा इथं दिलेला आहे. या शेडेड एरियाचा काय करायचा होता, सेंट्रॉइड. सो बट ऑब्व्हियसली या शेडेड एरियाच्या आतमध्ये एक रेक्टँगल, एक ट्रायंगल आणि त्याच्यातनं सर्कल जो आहे तो मायनस आपण करणार आहोत, जे आपण सोल्युशन मध्ये बघूच. त्याच्यानंतर येतो जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा टोटल 4 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यापैकी 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. काय आहे, 3 केबल्स आर जॉईंड ऍट पॉइंट C ऍज शोन इन फिगर 3A. हे बघ, 3A ही जी फिगर आहे, याच्यामध्ये एक केबल, ही दुसरी केबल आणि तिसरी केबल, या 3 केबल जॉईन केलेल्या आहेत. इफ द केबल CB कॅन सस्टेन अ मॅक्झिमम लोड, CB जी आहे, ही जी CB आहे, याच्यामध्ये जर मॅक्झिमम लोड 1500 न्यूटनचा जर लोड येऊ शकतो, डिटरमाइन द क्रिटिकल लोड्स F1 अँड F2. याच्या आतमध्ये F1 आणि F2 जो असतील ते काय, सॉरी हे आपण बोलतोय, हा ही जी केबल आहे, सॉरी इकडं नाही, मी इकडं बोलतोय, ही जी केबल आहे, ही केबल 1500 न्यूटनचा लोड सस्टेन करू शकते. तर F1 आणि F2 ची व्हॅल्यू काय, प्रोव्हाइडेड सिच्युएशन काय दिलेली, F1 इज इक्वल टू 2F. ओके, ही गोष्ट दिलेली आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, मुवमेंट फाइंड करावं लागणार आहे. मुवमेंट मीन्स व्हॉट, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. नंतर डिटरमाइन द सपोर्ट रिएक्शन फॉर द सिम्पली सपोर्टेड बीम, सॉरी ही वाली डायग्राम. डिटरमाइन द फोर्स P shown in figure 3C required to begin rolling the 100 mm radius uniform cylinder of mass 100 kg over obstruction of height h is equal to 40 mm. हे जे सिलेंडर आहे, हे 30 kgचं सिलेंडर आहे. ओके, आता ते काय म्हणतायत की आपल्याला डिटरमाइन द फोर्स 3A कुठे, 3A, हा ही वाली 3 केबल्स जॉइंड ऍट पॉइंट C as shown in figure. डिटरमाइन द टेन्शन इन केबल AC अँड BC. हा AC आणि BC या 2 केबल मधलं तुला काय फाइंड करायचंय, टेन्शन फाइंड करायचं आहे. जर 30 kgचा सिलेंडर इथं दिलेला असेल. बाय द वे, हा जो अँगल आहे हा 15 डिग्रीचा अँगल आहे. सो बट ऑब्व्हियसली या फिगर कडे बघूनच आपल्याला कळतंय 3 फोर्सेस आहेत, कॉन्करंट फोर्सेस आहेत आणि तिन्ही अवे चाललेले आहेत. इट मीन्स व्हॉट, यू आर गोइंग टू यूज द लामिस थेरम ओव्हर हियर. नंतर हा आपण बघितला. त्याच्यानंतर हा एक तिसरा, याला जर ढकलायचं असेल तर मिनिमम किती फोर्स द्यावा लागेल हे आपण बोलतो आहोत 3C मध्ये. हे बघ, where is 3C? Yes. Determine the force P shown in figure required to begin rolling the 100 mm uniform cylinder of mass 100 kg over obstruction of height 40 mm. हा मिनिमम फोर्स किती द्यावा लागेल जर हे 40 mm असेल तर. आणि त्याच्यानंतर हा रिएक्शन ऑफ बीमचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये रिएक्शन ऍट A अँड रिएक्शन ऍट B फाइंड करायचं. हे टोटल 4 क्वेश्चन आहेत. या 4 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन तुला सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला जे मार्क आहेत ते कसे आहेत, 6 6 6
आणि त्याच्यानंतर 6. नंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, सो हा क्वेश्चन नंबर 4, अ ब्लॉक ऑफ मास 10 kg रेस्ट ऑन अ inclined plane as shown in figure 4a. If the coefficient of static friction between the block and plane is 0.25, determine the maximum force P required to maintain the equilibrium. 4a फिगर कुठे आहे हे बघ, ही इथे. सो हा पी जो आहे, हा या पी ची काय व्हॅल्यू येईल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4b मध्ये काय दिलेलं आहे, एक ड्रम दिलेला आहे आणि या ड्रम ला 100 kg चा ब्लॉक कनेक्टेड आहे. या ड्रमचा म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.3 आहे. ते विचारता आहेत आपल्याला की find the subjected to force P to maintain if the coefficient of static friction डिटरमाइन द रेंज ऑफ पी. येस, ते आपल्याला काय विचारतायत, डिटरमाइन द रेंज ऑफ पी. रेंज ऑफ पी म्हणजे काय, या पी ची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय असली पाहिजे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सो याच्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहोत, T1/T2 इज इक्वल टू e raised to power म्यू बीटा. एका वेळेस T1 हा जो 100 kg म्हणजे 981 न्यूटन जो आहे तो तुला न्यूमरेटर मध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचा या प्रॉब्लेमच्या आतमध्ये. नंतर पुढे जाऊया, हा सी क्वेश्चन बघूया. एक लॅडरचा प्रश्न आहे, लॅडर फ्रिक्शनचा. ही एक लॅडर दिलेली आहे आणि डिटरमाइन द स्मॉलेस्ट अँगल थीटा विथ व्हर्टिकल वॉट ॲट विच द लॅडर विल स्लिप. म्हणजे या थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची लॅडर फ्रिक्शन मध्ये. एक महत्वाची गोष्ट आहे की लॅडर फ्रिक्शनच्या आतमध्ये आपल्याला कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम ज्या आहेत या 3 वापराव्या लागतात, f(x), f(y) आणि मुवमेंट वाली. आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रिक्शनचा जो पॉइंट आहे तो नीट लक्षात यायला पाहिजे. लॅडर जर इकडं स्लिप होत असेल तर फ्रिक्शन इकडं असेल आणि लॅडर जर खाली स्लिप होत असेल तर फ्रिक्शन कुठल्या साईडला असणार आहे, वरच्या साईडला. त्याच्यानंतर ही वाली ट्रस तुला दिलेली आहे. आता एवढी वाली ट्रस बघितल्याच्या नंतर मुलं घाबरतात, पण त्यांनी विचारलेलं काय, आयडेंटिफाय ओनली द झिरो फोर्स मेंबर अँड द फाईन फोर्सेस इन द रिमेनिंग मेंबर्स ऑफ द ट्रस लोडेड अँड सपोर्टेड ॲज शोन इन फिगर. या पूर्ण ट्रस मध्ये झिरो फोर्स मेंबर कुठले आहेत ते फाइंड करा. झिरो फोर्स मेंबर फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. कुठली, जर एखादा मेंबर असा असेल आणि त्याला जर मध्ये एक असा मेंबर जर जॉईन झालेला असेल, म्हणजे लिनियर फोर्सेस याच्या आतमध्ये असतील आणि एक परपेंडिक्युलर किंवा असा एक तिसरा जर जॉईन झालेला असेल तर हा जो तिसरा असेल तो काय असणार आहे, 0 असेल. हे लक्षात ठेवायचं. सो आता या ठिकाणी जर बघितलं तर BCD हे कसं आहे, सरळ एका लाईन मध्ये आहे. सो सी आणि ई हा जो फोर्स, सी आणि ई हा जो मेंबर असेल, हा मेंबर कसा असेल, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. ओके, याला आपल्याला झिरो फोर्स मेंबर कन्सिडर करता येत नाही का, कारण इथं लोड दिलेला आहे. मग याला झिरो नाही केलं तर यालाही झिरो नाही करता येत, याला नाही केलं तर याला पण नाही करता येत. तसंच इथं लोड दिलेला आहे म्हणून हा वाला झिरो नसेल आणि हा झिरो नसेल तर हा पण नसेल, हा नसेल तर हा सुद्धा नसेल. आर यू गेटिंग दिस? तसं आपण सोल्युशन मध्ये बघणारच आहोत. नंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो काय आहे, हे सगळे आता कायनेमॅटिक्सचे क्वेश्चन येत आहेत. काय करायचं आहे, ट्रक ट्रॅव्हल्स 164 मीटर इन 8 सेकंड डिसेलरेटेड ॲट अ कॉन्स्टंट रेट 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिटरमाइन द इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. प्युअरली कायनेमॅटिक्स. ओके, बघूच आपण न्यूमेरिकल मध्ये. एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय दिस, वेअर a इज इन मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड t इज इन दिस. इफ t इज इक्वल टू 0, v इज इक्वल टू 3, देन डिटरमाइन द वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये काय करायचंय, इंटिग्रेशन अँड डेरिवेशन. v इज इक्वल टू ds बाय dt, a इज इक्वल टू dv बाय dt. ओके, आणि s इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ v dt अँड v इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ a dt. या 4 गोष्टी जरी लक्षात असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम आपला इझिली सॉल्व्ह होऊन जातो. पुढे जाऊया. अ कार इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सर्क्युलर कर्व. हा थोडासा प्रॉब्लेम असणार आहे याच्यामध्ये, कारण सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे हा. अ कार इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ व्हर्टिकल कर्व दॅट हॅज अ रेडियस ऑफ 50 मीटर. If its speed is 16 meter per second, tangential component of acceleration A is 8 meter per second. Find करा काय टोटल acceleration. याच्यामध्ये आपल्याला फक्त एक फॉर्म्युला माहिती पाहिजे, and that is nothing but an is equals to v square divided by rho. Rho is nothing but what? Radius of gyration. Okay. पुढे जाऊया. त्याच्यानंतर हा प्रोजेक्टाईलचा मोशन आहे. काय फाइंड करायचं आहे, फाइंड टाइम ऑफ फ्लाइट अँड मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. परत एकदा सांगतो, जर प्रोजेक्टाईल मोशनचे फॉर्म्युले पाठ नसतील, यू कॅन नॉट सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. सो
फर्स्ट स्टेप प्रोजेक्टाईल मोशनचे प्रॉब्लेम, जे फॉर्म्युलेज आहेत, कुठलं प्रोजेक्टाईल ऑन हॉरिझॉन्टल प्लेन अँड प्रोजेक्टाईल ऑन इन्क्लाइंड प्लेन, हे दोन्ही तुला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं जाऊया क्वेश्चन नंबर 6 कडे. आता क्वेश्चन नंबर 6 जो असेल हा प्युअरली कायनेटिक्सचा असेल. सो याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो कशाचा आहे, स्लाइड डाऊन, फाइंड द an 80 kg block rest on a plane as shown in figure 6a. कुठली, हा 80 kg चा ब्लॉक आहे, हा एका 30 डिग्री अँगल वर असलेल्या सरफेस वरती आहे. फाइंड द ऍक्सलरेशन विथ विच द ब्लॉक साइड स्लाइड्स डाऊन. किती ऍक्सलरेशननी हा जो ब्लॉक आहे हा खालच्या साईडला येणार आहे, फाइंड करा युझिंग व्हॉट, न्यूटन सेकंड लॉ. मग इथं तुला काय करावं लागणार, फ्री बॉडी डायग्राम काढावं लागणार. याचं वेट खाली, मग याचा कॉस थिटा साइन थिटा इकडच्या साईडला, त्याच्यानंतर MAX इकडच्या साईडला, MAY वरच्या साईडला, मग समेशन ऑफ एफ ऑफ एक्स अँड समेशन ऑफ एफ ऑफ वाय. ओके, सांगू कळेलच आपल्याला. हा एक थोडासा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय आहे, एक इथं माणूस बसलेला आहे आणि ही एक गोल चकती आहे. ही गोल चकती जर समजा अशी फिरत जर असेल तर विचारलेलं काय, ड्यू टू रोटेशन हिज स्पीड इज इनक्रीज्ड फ्रॉम रेस्ट बाय 0.4 मीटर पर सेकंड. या चकतीमुळे याची जी स्पीड वाढली, या माणसाची जी स्पीड वाढली ती 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी ऍक्सलरेशन जे आहे ते 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या तेवढं गेलं. आता फाइंड करा, डिटरमाइन द टाइम रिक्वायर्ड टू कॉज हिम टू स्लीप. हा माणूस इथं बसलेला आहे. हा, आता ही चकती फिरली, आता या माणसाच्या कपड्याचं आणि ती खालची जी चकती आहे याचं आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे, ते किती आहे, 0.3. सो आता ते विचारतायत की फाइंड करा की या माणसाला स्लीप व्हायला किती वेळ लागेल. ओके, सो याचं पण सोल्युशन आपण बघणार आहोत. थोडासा अवघड प्रॉब्लेम वाटला हा. The identical 1.2 kg collars A and B are sliding on a frictionless rod as shown in figure. Knowing the coefficient of restitution is this, determine the velocity of each collar after impact. हे जे दोन कॉलर आहेत, ही कॉलर 5 मीटर पर सेकंडनी पुढे चालली, ही 2 मीटर पर सेकंडनी चालली. सो बट ऑब्व्हियसली ही याला कोलाइड होणार. आता ही जर कोलाइड जर झाली तर आपण काय वापरणार आहोत, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरणार. सो कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरायचं आणि त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा जो फॉर्म्युला आहे VB मायनस VA डिवायडेड बाय UA मायनस UB, तो इथं वापरायचा आहे. ओके, पुढे जाऊया. आणि त्याच्यानंतर अ बॉल हॅज अ मास ऑफ 30 kg थ्रोन अपवर्ड विथ अ स्पीड ऑफ दिस. डिटरमाइन टाइम रिक्वायर्ड टू अटेन द मॅक्झिमम हाईट युझिंग इम्पल्स मोमेंटम प्रिन्सिपल. इम्पल्स मोमेंटम थेरम जे आहे तो आपल्याला वापरायचा आहे. फोर्स इंटू टाइम दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, इम्पल्स. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड एज वर्क डन. ओके, सो फाइंड द मॅक्झिमम हाईट, हे आपल्याला फाइंड करायची. सो हा टोटल पेपर होता तुझा, टोटल 70 मार्काचा. प्रत्येक याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसली की 4 प्रश्नांपैकी तुला किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, 2 सॉल्व्ह करायचे. सो 12, 12, 24 आणि 12, 36, 12, 24, 48 आणि त्याच्यानंतर 12, 25, 60 आणि 10, 70 असा पेपर आहे तुझा. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द फर्स्ट क्वेश्चन. ही आहे मार्किंग स्कीम तुझी. हा व्हिडिओ बघताना जो PDF असेल, या PDF मध्ये तुला ही मार्किंग स्कीम दिसेल की कुठल्या गोष्टीला किती मार्क आहेत. याला 2 मार्क, हे काढण्याला 2 मार्क, याला 2 मार्क. तसेच प्रत्येक ठिकाणी तुला मार्क की कुठल्या पॉइंटला किती मार्क आहेत, कुठल्या पॉइंटला हायलाइट करायचंय, कुठल्या पॉइंटला हायलाइट नाही करायचंय, या सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत. ओके, ही जी PDF हे मी वाचत बसत नाही, ही जी PDF आहे या PDF ला तुला बघायचं आहे. बघितल्याच्या नंतर या सगळ्या पॉइंट्स कळतील. नाऊ लेट्स डायरेक्टली गो ऑन टू द सोल्युशन. ओके, हे सोल्युशन आहे. नाऊ राइट द करेक्ट ऑप्शन ऑफ फॉलोइंग केस. आता पहिला जो क्वेश्चन आहे तो काय, 2 कॉन्करंट फोर्सेस ऑफ 30 न्यूटन अँड 40 न्यूटन ऍक्ट ॲट एन अँगल ऑफ 60 डिग्री, फाइंड रिझल्टंट. जर 2 फोर्सेस 60 डिग्रीवर ऍक्ट होत असतील तर आपण कुठला वापरतो, पॅरलेलोग्राम फोर्स. याला P, याला Q अज्युम करणार. सो P च्या जागी याची व्हॅल्यू ठेवली, Q च्या जागी या गोष्टीची व्हॅल्यू ठेवली. त्याच्यानंतर जो थिटा आहे तो थिटा किती ठेवलेला आहे आपण, 60 डिग्री. सो हा थिटा इथं ठेवलेला आहे. लगेच आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटलेली, R ची व्हॅल्यू भेटली. दॅट इज इक्वल्स टू हाऊ मच, 60.83 न्यूटन. Okay, very simple. Next, a clockwise movement of magnitude 10 Newton meter is acting at the center of simply supported beam of span 2 meter. Find the reaction at the right support. एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे
आणि त्याच्या इथं काय आहे, क्लॉकवाईज कप मुवमेंट असं ऍक्ट होत आहे. हे इथं असं एक क्लॉकवाईज मुवमेंट ऍक्ट होत आहे. फाइंड काय करायचं आपल्याला, फाइंड द रिॲक्शन ऍट राईट सपोर्ट. मग आता राईट सपोर्टची ही रिॲक्शन फाइंड करायची म्हणल्याच्या नंतर मला मुवमेंट कशावर घेणं गरजेचं आहे, या ए वरती. सिंपल, मी काय करतो, मुवमेंट ऍट पॉइंट ए इक्वल टू 0. आता दिस मुवमेंट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं का, नाही. काय असतं, नुसतं मुवमेंट 10 एवढंच मुवमेंट असतं. आणि त्याच्यानंतर व्हीबी इंटू किती आहे, व्हीबी इंटू 2. सो व्हीबी इंटू 2 इक्वल टू 0. व्हीबी ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5 न्यूटन. दॅट इज इन अपवर्ड डायरेक्शन. याच्यामध्ये एक बोनस पॉइंट असा होता, समजा काही मुलांना हे लक्षात नसेल की मुवमेंट म्हणजे कपल इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स नसतं घ्यायचं, आणि जरी त्यांनी हे घेतलं असतं 10 इंटू दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स, तरी त्यांचा आन्सर 5 न्यूटनच आला असतं. हे लक्षात येत आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन काय आहे, अ ब्लॉक ऑफ वेट 200 न्यूटन इज प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन. हा 200 न्यूटनचा एक ब्लॉक इथं हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेला आहे. इफ द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड द हॉरिझॉन्टल प्लेन इज 0.3, डिटरमाइन द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट स्लाइड द ब्लॉक ऑन द प्लेन. सो आता हा जो पी आहे, हा पी तुला फाइंड करायचं की ब्लॉक जस्ट स्टार्ट झाला पाहिजे. म्हणजेच काय, लिमिटिंग इक्विलिब्रियम जे आहे, हे लिमिटिंग इक्विलिब्रियम तुला अचीव करायचं. कसं करणार, तू कंडिशन्स ऑफ लिमिटिंग इक्विलिब्रियम लावशील. पहिले 200 न्यूटनचा वेट खाली, N1 रिएक्शन वरती, हा पी इकडं, आणि त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स या साईडला. काय करशील, पहिले एफ ऑफ वाय, त्यांनी एन ची व्हॅल्यू किती आली तुझी 200. एफ ऑफ एक्स केलं, पी मायनस हा फ्रिक्शनल फोर्स किती आहे, म्यू इंटू N1. सो फ्रिक्शनल फोर्स किती आहे, म्यू इंटू N1. सो पी इज इक्वल टू व्हॉट, म्यू इंटू N1. आता 0.3 इंटू N1 ची व्हॅल्यू किती, म्हणजे 200 न्यूटन. सो 0.3 इंटू 200 60. म्हणजे तुला पी ची व्हॅल्यू किती ठेवावी लागणार आहे, 60 न्यूटन. तरच हा ब्लॉक काय होणार आहे, मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. व्हेरी सिम्पल, काही नाही. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि समेशन ऑफ एफ ऑफ वाय केलेलं आहे. हा, हे गोष्ट महत्वाची आहे की फ्रिक्शनल फोर्स तुला डाव्या साईडला द्यायचा, जर पी फोर्स तिकडच्या साईडने अप्लाय होत असेल तर. दिस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. Next, a motorist traveling at a speed of 72 kmph sees a traffic signal 200 meter ahead of him turns red. Okay, 200 मीटर समोर असलेलं सिग्नल त्यांनी बघितलं जे लाल झालेलं आहे. डिटरमाइन द ऍक्सलरेशन सो दॅट ही विल जस्ट स्टॉप ऍट द सिग्नल. आता हे जे ऍक्सलरेशन असेल, हे कसं असेल, निगेटिव्ह असणार. का, कारण त्याला ट्रॅफिक लाईट दिसला, तर ट्रॅफिक लाईट दिसल्यानंतर तो ऍक्सलरेटर करणार आहे का गाडीला, नाही. तो काय करणार आहे, कमी करणार आहे. तर त्यांनी किती कमी केलं पाहिजे जेणेकरून एक्झॅक्टली तिथं जाऊन तो स्टॉप होईल. सो याच्यासाठी काय करायचं आहे, पहिले त्याची वेलॉसिटी किती आहे, 72 kmph. मग त्याला तू मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं बाय मल्टिप्लाइंग इट विथ 5/18. तुला काय भेटलेलं आहे, 20 मीटर पर सेकंड. नंतर एस इज इक्वल टू 200 मीटर. ऍक्सलरेशन तुला फाइंड करायचं जे डिसलरेशन असेल, आणि वेलॉसिटी शेवटची, इनिशियल वेलॉसिटी किती आहे एवढी. शेवटची वेलॉसिटी म्हणजे काय, त्या सिग्नल जवळ जाऊन तो थांबला पाहिजे. सो या केसमध्ये त्याची फायनल वेलॉसिटी 0 असणं अपेक्षित आहे. सो फायनल वेलॉसिटी 0. आता एक सिंपल इक्वेशन ऑफ मोशन आपण वापरणार आहोत, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. बस. फायनल वेलॉसिटी किती, 0. इनिशियल वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये आपण आताच कॅल्क्युलेट केली, किती आहे ती, 20 मीटर पर सेकंड. ठेवली इथं 20, येस. त्याच्यानंतर 2 ऍज इट इज, त्याचं ऍक्सलरेशन फाइंड करायचं आहे, आणि एस ची व्हॅल्यू किती आहे, 200 मीटर. सर का, अरे 200 मीटर लांब आहे ना, त्याला 200 मीटर लांब जायचंय पुढे. सो इथं हे असं केल्याच्या नंतर, हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू किती येते, -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय, त्याला आता डिसलरेशन करावं लागणार आहे जर त्याला तिथं जाऊन थांबायचं असेल तर. व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, 5वा क्वेश्चन. अ बॉय ऑफ मास 50 kg स्टँड्स इन अ लिफ्ट. या लिफ्ट मध्ये तो उभा आहे, म्हणजे त्याचं वजन खालच्या साईडला चाललेलं आहे, आणि ही लिफ्ट वरच्या साईडला ओढल्या चालली आहे. म्हणून जर वजन खालच्या साईडला असेल तर नॉर्मल रिएक्शन वरच्या साईडला असणार आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डिटरमाइन द फोर्स एक्झर्टेड बाय द बॉय ऑन अ फ्लोर ऑफ अ लिफ्ट. या फ्लोअर कडनं या बॉयवर किती फोर्स देण्यात आलेला आहे, म्हणजे नॉर्मल रिएक्शन किती आहे ते बघायचं आहे. when the lift moves down with a constant acceleration of 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर ही लिफ्ट जी आहे ही खालच्या साईडला, एक लक्षात ठेव, लिफ्ट भले खालच्या साईडला जरी जात असेल तरी सुद्धा
या लिफ्टला दोरीने पकडलेले, फ्री फॉल होतीये का लिफ्ट? नाही. जर दोरीने पकडलेला असेल तर इथं नॉर्मल रिएक्शन एन असणार आहे. लिफ्टची खाली जायची जी वेलॉसिटी ती किती 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपण अज्युम करतो आहोत आणि त्याच्यानंतर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. सो खालच्या साईडला जाण्याचं जे ऍक्सेलरेशन आहे ते नॉट इक्वल टू 0 आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू एम ए. इथं काय आपण केलेलं आहे, नॉर्मल डीअलेम्बर्ट्स प्रिन्सिपल वापरलेला आहे. सो समेशन ऑफ एफ वाय करूया. समेशन ऑफ एफ वाय मध्ये काय, जर समजा मी एमजी ला म्हणजे एन मायनस एमजी किंवा एमजी मायनस एन, खाली जाणारे पॉझिटिव्ह तर वरती जाणारे काय असतील निगेटिव्ह. सो एमजी मायनस एन विल बी इक्वल टू व्हॉट, एम ए वाय. डीअलेम्बर्ट्स प्रिन्सिपल. f of x is equal to m-a-y, f-m-a-x. f of y will be equal to m into a-y. Okay? त्याच पद्धतीने पुढे गेलेलो आहे. सो आता n ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. n म्हणजे काय, नॉर्मल रिएक्शन. सो n विल बी इक्वल टू mg मायनस m-a-y. m विल बी इक्वल टू g मायनस a-y. सो 50 इन ब्रॅकेट. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9.81. ऍक्सेलरेशन इन व्हर्टिकल डायरेक्शन किती आहे, 9.81. n किती असणार आहे, 0. सो मेन गोष्ट काय आहे, ही लिफ्ट ज्या पद्धतीने खाली चाललेली आहे, आता हा जो माणूस आहे या माणसाला किंवा हा जो बॉय आहे याला जी रिॲक्शन भेटणार आहे ती रिॲक्शन कितीची भेटणार आहे, 0 न्यूटन. म्हणजे खाली जाताना याला तरंगल्यासारखं वाटणार आहे. ओके, पुढे जाऊया. हे टोटल 5 क्वेश्चन झालेले आहेत. सो क्वेश्चन 2 जो आहे तो भेटूया पुढच्या स्लाइड मध्ये. क्वेश्चन 2 जो आहे या क्वेश्चन 2 मध्ये काय विचारलेलं आहे, फाइंड मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन O फॉर अ कॉन्करंट फोर्स सिस्टम ॲज शोन इन फिगर. सो ही एक कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे. इकडे 10 किलो न्यूटन, 12 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन आणि 4:3 हा स्लोप दिलेला आहे. सो काय करशील, 4:3 हा जर समजा स्लोप काढला, म्हणजे हे बघ हा वाला जर थिटा काढला तर टॅन थिटा विल बी इक्वल टू व्हॉट, 3/4. मग त्याचा जो अँगल येतो टॅन इनवर्स थिटा विल बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/4. तो जो अँगल येतो तो किती येतो, 36.869 म्हणजेच किती येतो, 36.87. ओके, समजा आपण एक नवीन अँगल घेतला, हा इथं अल्फा. हे मी म्हणजे हे कंपल्सरी नाही, जस्ट मी एक ऑप्शनल म्हणून ठेवलेलं आहे. सो अल्फा जर समजा आपण काढायचा असेल तर अल्फा कसा काढणार, 90 मायनस हा थिटा. हे बघ इथं लिहिलंय 90 मायनस तो थिटा. अल्फा किती आलेला आहे, 53.13. चल, सो आता हा 20 किलो न्यूटन आहे, याचा एक कॉस कंपोनंट येईल आणि साइन कंपोनंट येईल. कॉस वाला हा आला, साइन वाला जो असेल तो हा आला. जर आपण अल्फा कन्सिडर केलं तर कॉस हा साइन वाला येईल आणि हा वाला कुठला येईल, कॉस वाला येईल. हे फक्त ऑर मधून मध्ये ठेवलेलं आहे. आता पहिले रिझल्टंट इन एक्स डायरेक्शन एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करू. एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर एक तर तू असं कर किंवा तू तसं कर. ओके, हे केल्याच्या नंतर तुला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती भेटणार आहे, -6 न्यूटन. म्हणजेच 6 न्यूटन विच इज गोइंग इन लेफ्ट साइड. त्याच्यानंतर रिझल्टंट इन वाय डायरेक्शन जो असेल तो वाय डायरेक्शन कसा, आता हे बघ मी एक एक्झाम्पल म्हणून देतो. रिझल्टंट इन वाय डायरेक्शन 12 कसा आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हा जो आहे हा किती असणार, -20 sin 36.87, -20 sin 36.87 आलेला आहे. आणि हे केल्याच्या नंतर याची जी व्हॅल्यू येते, एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू ती किती येते, 0 येऊन जाते. जर या दोघांचे कॅल्क्युलेशन केले तर म्हणजेच 2.86 इंटू 10⁻⁵. सो 0.0000286. इट्स व्हेरी लेस. सो त्याला आपण काय करणार आहोत, 0च कन्सिडर करणार आहोत. सो मॅग्नेट्यूड जे येतं काय येतं, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एफ ऑफ वाय स्क्वेअर. सो बट ऑब्व्हियसली रिझल्टंटची व्हॅल्यू किती येणार आहे, 6. का, कारण एफ ऑफ वाय माझा 0च आहे. आता रिझल्टंटचा जो अँगल फाइंड करायचा आहे, हा अँगल किती असणार आहे, टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ वाय बाय एफ ऑफ एक्स. एफ ऑफ वाय किती आहे, 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स किती आहे, 6. सो समेशन ऑफ एफ ऑफ वाय बाय एफ ऑफ एक्स 0. सो देअरफॉर 0 डिग्री असणार आहे. म्हणजेच तुझा जो हॉरिझॉन्टल जो फोर्स असेल तोच काय असणार आहे, फक्त रिझल्टंट. ओके, 0 डिग्रीवरच रिझल्टंट आहे, परफेक्टली हॉरिझॉन्टल आहे आणि त्याचे रिझल्टंटची व्हॅल्यू किती आहे, 6 न्यूटन. व्हेरी सिंपल. पुढे जाऊया. आता ही एक पॅरलल फोर्स सिस्टीम दिलेली आहे. काय करायचं आहे, डिटरमाइन द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ रिझल्टंट विथ रेफरन्स टू पॉइंट ए. म्हणजे रिझल्टंट तर फाइंड करायचं, हे तर लक्षात येते की रिझल्टंट व्हर्टिकल असेल, पण त्याची पोझिशन कशी फाइंड करायची. सो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आपल्याला, ज्या वेळेस रिझल्टंटची पोझिशन फाइंड करायची असते, वी आर गोइंग टू यूज
वॅरिग्नॉन्स थेरम. ओके, सो हा वॅरिग्नॉन पहिले तर एफ ऑफ एक्स तर 0 असणार आहे. एफ ऑफ वाय म्हणजेच काय 30 किलो न्यूटन, तोच माझा काय असेल रिझल्टंट असेल, दॅट इज 30 किलो न्यूटन विच इज गोइंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. आणि आता टू फाइंड आउट द पोझिशन ऑफ रिझल्टंट मी काय वापरतो आहे, वॅरिग्नॉन थेरम. वॅरिग्नॉन थेरम म्हणजे काय, सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट ऍट पॉइंट ए, सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट ऍट पॉइंट ए विल बी इक्वल टू रिझल्टंटचं मुवमेंट ऍट पॉइंट ए. ओके, सो हे केल्याच्या नंतर हे बघ, सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट ऍट पॉइंट ए विल बी इक्वल टू रिझल्टंटचं मुवमेंट ऍट पॉइंट ए. सो एक्स काय आहे, रिझल्टंटचं डिस्टन्स कशापासून, ए पॉइंट पासून. सो सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट घेऊ, 12 इंटू 2. हे बघ इथं, आता इथं जर समजा आपण बघितलं, हे बघ हे 12 इंटू 2 आणि हा कसा फिरवतोय अँटी क्लॉकवाईज. सो -12 इंटू 2 हा काय असणार आहे 16 इंटू 4 आणि हा कसा आहे क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह. परत 16 इंटू 6 हा पण कसा आहे क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. सो इथं तेच लिहिलेलं आहे -12 इंटू 2, 16 इंटू 4, 16 इंटू 6. सो त्याची जी व्हॅल्यू आली ती किती आली 136 आणि आपला रिझल्टंट जो आलेला होता तो किती होता 30. हा 30 इथं आहे. सो एक्स विल बी इक्वल टू हा 30 खाली निघून जाईल 136/30. एक्स ची जी व्हॅल्यू आली ती किती आलेली आहे 4.53 फ्रॉम ए टू द राईट. पॉझिटिव्ह आली म्हणून, निगेटिव्ह आली असती तर लेफ्ट वर आलेला असला असता. ओके, सो एक्स इज इक्वल टू 4.53. काहीच नाही, याच्या आतमध्ये फक्त तुला वॅरिग्नॉन थेरम वापरायचा होता. दॅट वॉज मच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊया. व्हेरी नाईस क्वेश्चन. Determine the magnitude and direction of resultant with reference to point A for the force system as shown in figure. ही वाली फिगर आहे, एक ट्रँगल आहे. या ट्रँगल मध्ये हा इकडे 100 चाललाय, हा इकडे 100 चाललाय, हा इकडे 100 चाललेला आहे. इफ द साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल किती आहे, इक्विलॅटरल ट्रँगल 1 मीटरचा, म्हणजे ही साइड 1 आहे, ही पण 1 आहे आणि ही पण 1 आहे. काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. या 3 फोर्सेसचं रिझल्टंट फाइंड करायचं. आता याच्यासाठी डायग्राम नीट काढणं गरजेचं आहे. एक महत्वाची गोष्ट, हा जो ट्रँगल आहे हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे. याचा अर्थ इंटरनल जे अँगल्स असतील, या इंटरनल अँगल्स कितीचे असतील 60 डिग्रीचेच. आता हे बघ, हा 60 डिग्रीचा अँगल, हा 60 डिग्रीचा अँगल आणि हा 60 डिग्रीचा. आता हा जर 60 डिग्रीचा असेल, समजा हा 60 डिग्रीचा आहे, सो आणि या 2 पॅरलल लाईन आहेत, म्हणजे हा पण कितीचा असेल 60 डिग्रीचा. काय असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात आलेलं आहे. हा जो 100 न्यूटन चाललेला आहे, या 100 न्यूटनचा हा एक 100 साइन 60, 100 कॉस 60 आला. हा 100 प्युअरली हॉरिझॉन्टल आहे, वी आर नॉट गोइंग टू चेंज इट. आणि त्याच्यानंतर हा जो आहे 100 कॉस 60, 100 साइन 60. इथपर्यंत जमलंय. बरं, इक्विलॅटरल ट्रँगल मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, जर कुठल्याही अपेक्स पासून जर मी समजा अशी एक लाईन जर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जर खाली काढली, तर ती लाईन खाली असलेली जी साइड आहे या साइडला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. सो देअरफॉर जर 1 मीटरची जर लेंथ असेल तर 0.5 मीटर 0.5 मीटर आलेला आहे. नो डाऊट, नो प्रॉब्लेम. ओके, हा 0.5 आहे आणि हा 1 आहे आणि हा 60 आहे. तर मला हा काढायचा असेल, मी कसा काढणार. आता हा CD जो आहे, समजा हा ट्रँगल बघ CAD, हा वाला ट्रँगल बघ आहे की नाही, राईट अँगल ट्रँगल. मग जर राईट अँगल ट्रँगल असेल, याच्यामध्ये ही साइड माहिती आहे, ही पण साइड माहिती आहे, ही कॅल्क्युलेट करता येऊ शकेल का मला. येस. कशी, बाय युझिंग पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरमचा यूज जर केला तर CD ची जी व्हॅल्यू येते ती किती येते 0.87. हे बघ, ही जी CD ची व्हॅल्यू आहे ती 0.87 आलेली. पुढे जाऊया. आता या पूर्ण ट्रँगल मध्ये आपल्याला काय करायचंय, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स करू. बरं, चला करूया. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स करताना हा 100 घेतलाय, हा 100. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे हा जो आहे हा -100 कॉस 60 घेतलाय, हा इकडचा -100 कॉस 60 घेतला आणि वरचा -100 कॉस 60 तो सुद्धा आपण घेतलेला आहे, -100 कॉस 60. सो या तिघांची जर समजा ऍडिशन केली तर ऍडिशन केल्याच्या नंतर मला व्हॅल्यू काय भेटते 0 न्यूटन. ओके, सो हॉरिझॉन्टल किती आलेला आहे 0 आणि त्याच्यानंतर RY ची जी व्हॅल्यू आली ती किती आली बघ, -100 साइन 60 खालच्या साईडला आणि +100 साइन 60 वरच्या साईडला. सो दिस विल कॅन्सल आउट इच अदर. रिझल्टंट एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू किती आलेली 0. आता रिझल्टंट जर कॅल्क्युलेट केला तर रिझल्टंट एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय स्क्वेअर म्हणजेच रिझल्टंट किती आलाय 0. आता रिझल्टंट जर 0 आला
रिझल्टंट जर 0 आला तर त्याला काही मॅग्नेट्यूडच नाहीये, मग त्याला काही डायरेक्शन असणार आहे का? अजिबात नाही. ही गोष्ट लक्षात येणं गरजेची आहे. इथं तुझा रिझल्टंट 0 येतोय. सो इथं मी लिहिलेलं आहे, when r is equal to 0 the resultant can be a movement which will be same about any point in the plane. So taking movement at point A, समजा सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट जर A पॉइंट वर घेतलं, कुठले कुठले फोर्सेस असतील हे बघ. हा ए पॉइंट आहे, या ए पॉइंट वर या दोन फोर्सेस याचं, या 100 sin 60चं 100 cos 60चं जर मुवमेंट घेतलं तर ते दिसेल कसं? 100 cos 60 into 0.87 त्या वर्टिकल पॉइंट वरती आणि 100 sin 60 into 0.5. सो ए वरती किती मुवमेंट आलेलं आहे? 86.80 हे मुवमेंट आलेलं आहे. दॅट्स इट. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस यू कॅन कॅल्क्युलेट मुवमेंट ऍट पॉइंट ए. पुढे जाऊया. आता शेवटचा क्वेश्चन नंबर 2 मधला. सो डिटरमाइन द y कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द शेडेड एरिया. सर y कोऑर्डिनेट का काढायला लावलं, x का नाही काढायला लावलं? त्याचं कारण, जर मी समजा असं सेंटरला एखादी लाईन ड्रॉ केली तर हा इकडचा पार्ट आणि तिकडचा पार्ट सिमेट्रिकल आहे का नाही? आहे ना. सो देअरफॉर आम्हाला एक्स बार फाइंड करायची गरजच नाहीये. आम्हाला काय फाइंड करणं गरजेचं आहे? फक्त y बार. सो y बार फाइंड करण्यासाठी मी y बार फाइंड करण्यासाठी मी काय केलंय? पहिले हा रेक्टँगल कन्सिडर केला, हा वाला रेक्टँगल, याचा A1 y1 फाइंड करून टाकला. y1 किती असणार आहे? 100/2. सो तो किती असणार आहे? 50. ओके, त्याच्यानंतर जो ट्रँगल आहे या ट्रँगलचा मी A2 फाइंड केला, पण हा y2 फाइंड करताना इथं मुलं गफलत करतात. काय ते बघ, ट्रँगल मला दिसतोय, या ट्रँगलचं 100 जर समजा हाईट असेल तर 100/3 म्हणजे 33.33 ही याच्या सेंट्रॉइडची हाईट असेल. ओके, नो डाऊट. पण ती हाईट इथून असेल, या लाईन पासून असेल. मला ती नकोय. मला कुठून हवी आहे? या लाईन पासून हवी. सो 100 + 33.33 ही 133.33 एवढी हाईट असणार आहे, जी की आपण इथं लिहिलेली. किती? y2 ची व्हॅल्यू या ट्रँगलची खालचा जो एक्स ऍक्सिस आहे त्याच्या सेंट्रॉइड पर्यंतची जी हाईट आहे किती? 100 + h/3 133.33. नंतर तिसरा सर्कल, काही विचार करायची गरज नाही. सर्कलचा एरिया आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्कल ज्या पॉइंटवर आहे त्याचा सर्कलचा सेंटर ज्या पॉइंटवर आहे त्या पॉइंटवर सेंटर ठेवून दिला. सो आता काय? A1 y1 + A2 y2 - A3 y3, कारण सर्कलला डिडक्ट केलेलं आहे, डिवायडेड बाय A1 + A2 + -A3. बस हे सगळे कॅल्क्युलेशन करायचे आणि कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर इथं आन्सर आणायचं. यामध्ये एक मिस्टेक होण्याची शक्यता आहे, दॅट इज मुलगा ब्रॅकेट सुरू करतो, कोणी मुलगा मुलगी कोणी असेल, व्यक्ती ब्रॅकेट सुरू करतो पण ब्रॅकेट एंड इथं नाही करत, ब्रॅकेट एंड इथं करून टाकतो. मग सगळ्या इक्वेशनला ते सेमच कन्सिडर करतात. नो, गिव्ह ब्रॅकेट्स हिअर, क्लोज इट ओव्हर हिअर, देन गिव्ह डिवाइड साइन आणि त्याच्यानंतर परत इथून एक ब्रॅकेट सुरू कर आणि इथे एक एंड कर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अदरवाइज याच्यामध्ये मिस्टेक होण्याची शक्यता खूप दाट आहे. पुढे जाऊया. येस, सो क्वेश्चन 3 जो आहे त्यासाठी आपण भेटूया पुढच्या स्लाइड मध्ये. क्वेश्चन 3च्या बाबतीत बोलूया इथे. सो 3 cables are joined at point C as shown in figure. Determine the tension in AC and BC caused by the mass of 30 kg cylinder. जास्त काहीच सांगणार नाही मी, एकदम सिंपल याच्यात जाऊ. हा 15 डिग्रीचा अँगल आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता हा 30 kg, फर्स्ट ऑफ ऑल 30 kg into 9.81. सो जे काय टेन्शन येईल ते टेन्शन असं या डायरेक्शनने येणार आहे, बरोबर. या बीसी मध्ये पण टेन्शन असणार आहे आणि या एसी मध्ये पण काय असणार आहे? टेन्शन असणार आहे, कारण या तिन्ही साईड अशा ओढल्या चालल्या आहेत. आता जर हा समजा याला जर मी असा राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला, हा 45 डिग्री, हा 90, तर मग हा किती असणार आहे? हा 45 असेल. आणि त्याच्यानंतर हा खालचा जर समजा राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला, हा 30 आहे, हा 90, तर हा किती असेल? 60 डिग्री. मग हे केल्याच्या नंतर काही नाही, हा इथं 45 ठेवला, इथं 60 ठेवला, हा इथं 15 आहे. बाकीचे जे अँगल्स आहेत हे अँगल्स मी नॉर्मल 180 मायनस थिटा, त्याच्यानंतर 360 मायनस दिस, हे सगळं इथं लिहिलेलं आहे. हे केल्याच्या नंतर मला काय वापरायचं आहे? लामीज थेरम, बरोबर. लामीज थेरम वापरल्याच्या नंतर टीएसी ची व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर टीबीसी ची व्हॅल्यू मला लगेच मिळते. बस, व्हेरी सिंपल, काहीच अवघड नाही. हा, याच्यामध्ये हे कळणं गरजेचं. दरवेळेस असा जर काही प्रश्न आला ज्याच्यामध्ये 3 फोर्सेस कॉन्करंट आहे तर 90% ऑफ टाइम तो लामीज थेरमचाच प्रॉब्लेम असणार. पुढे जाऊया.
त्याच्यानंतर सेम प्रॉब्लेम जो कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहे त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे, इथे पीडीएफ मध्ये दिसून जाईल. आता हा वाला जो क्वेश्चन आहे, अ बूम सपोर्ट्स टू वर्टिकल लोड्स F1 अँड F2 शोन इन फिगर, केबल सीबी सस्टेन वगैरे वगैरे वगैरे. ही जी केबल सीबी आहे हिच्यामध्ये फक्त 1500 न्यूटनचाच फोर्स येऊ शकतो, आणि दुसरं F1 इज इक्वल टू 2F2 असं आपल्याला दिलेलं आहे. आता ते काय म्हणतायत, फाइंड करा F1 ची व्हॅल्यू किती आणि F2 ची व्हॅल्यू किती. सिंपल. पहिली तर गोष्ट, या ठिकाणी याची जर फ्री बॉडी डायग्राम बघितली तर ही जी केबल होती याच्यामध्ये 1500 न्यूटनचा फोर्स होता, आणि हा जो अँगल आहे 36.87 हा कशावरून काढला आपण, हा जो स्लोप दिलेला आहे ना, या स्लोपचा हा जो इथं थिटा आहे तोच थिटा या ठिकाणी असणार आहे, राईट. मग हा थिटा आपण इथं ठेवला, यांनी हा कॉस आला आणि त्याच्यानंतर हा साइन आला. त्यानंतर ह्या जर टोटल जो बूम आहे हा 1.5 मीटर आणि 1 मीटर म्हणजे 2.5 मीटरचा असेल, आणि तर 30 डिग्री जर असेल, सो हे 30 डिग्री हे 2.5 मीटर, सो हे किती असेल 2.5 साइन 30, आणि त्याच्यानंतर हे असेल 2.5 कॉस 30, राईट. बस, मग आता सगळ्या फोर्सेसचा मुवमेंट घेऊया. या F1 इंटू दिस, F1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, F2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याच्यानंतर हा जो आहे 1500 कॉस ऑफ 36.87 दिस इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि दिस इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं. बस हेच कॅल्क्युलेशन्स मी इथं केलेले आहेत, हेच कॅल्क्युलेशन इथं लावलेले आहेत, इक्वल टू 0. वाय? बिकॉज दिस बूम इज इन इक्विलिब्रियम. यामध्ये F1 इज इक्वल टू 2F2 एवढंच ठेवायचं आहे, आणि हे ठेवल्याच्या नंतर या पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त F2 हा एवढाच अननोन आहे. मग F2 जर समजा अननोन असेल तर मी F2 कॅल्क्युलेट केला, तो किती आला 723, आणि एकदा F2 निघाला की F1 इज इक्वल टू 2F2, त्याच्यावरून F1 ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. बस, व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन नंबर सी. हा सिलेंडर जो आहे, या सिलेंडरला किती पी फोर्स द्यावा लागेल जेणेकरून हा सिलेंडर जस्ट रोल होईल. आता इथे एक गोष्ट मुलांच्या थोडी कन्फ्युजन मध्ये येते की सर, ज्यावेळेस तुम्ही फ्री बॉडी डायग्राम काढली याची, त्या फ्री बॉडी डायग्राम मध्ये इथं जो रिएक्शन फोर्स आहे तो का नाही लिहिला. त्याचं कारण हे, जर समजा हा पी फोर्स जो आहे, हा जो पी फोर्स आहे, हा पी फोर्स जर या बॉलला ढकलणार आहे, असं वरच्या साईडला जर ढकलणार, इट मीन्स या बॉलचा कॉन्टॅक्ट या सरफेस पासून काय होणार आहे, तुटणार आहे. आणि जर तो तुटणार म्हणजे इथं रिएक्शन किती असेल, 0. म्हणजे या बॉलवरती हा पी फोर्स, त्याच्यानंतर इथून अशी या सेंटर मधनं जाणारी एक रिएक्शन, आणि या बॉलचं स्वतःचं वजन किंवा या सिलेंडरचं स्वतःचं वजन, तेच मी इथं ड्रॉ केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर समजा हा वाला ट्रँगल जर बघितला, त्या बॉलच्या सेंटर पासून हा असा इथपर्यंत, ही साइड आहे 100, ही आहे 40, म्हणजे हे किती असेल 60, आणि याची रेडियस किती आहे, हे बघ, ही रेडियस 100, आणि त्याच्यानंतर इथून इथपर्यंत हाईट किती आली 60. मग आता जर मला हा अल्फा फाइंड करायचा, तर अल्फा काय येणार आहे, साइन इनवर्स, साइन लिहितोय मी, सो साइन म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, सो 60/100 अँगल किती आला 36.87. हा 36.87 इथं ठेवून दिलेला आहे, आर क्यू पी आणि त्याच्यानंतर डब्ल्यू, या 3 गोष्टी. काय लक्षात येतं आपल्याला, वी आर गोइंग टू यूज द लामिस थेरम. सो तेच लामिस थेरम मी इथं वापरलेला आहे, आणि या लामिस थेरम वापरल्याच्या नंतर इथं पी ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 1308 न्यूटन. याच्यामध्ये कंडिशन सर्वात महत्वाचं काय लक्षात घ्यायचं होतं की खालून जी रिॲक्शन येणार आहे ती रिॲक्शन नाही कन्सिडर करायची, आणि दुसरं साइन इनवर्स ऑफ 60/100 हे वापरायचंय. टॅन इनवर्स दरवेळेस वापरायची सवय असते, पण तिथे आपल्याला साइन इनवर्स वापरणं गरजेचं होतं. पुढे जाऊया. सेम प्रॉब्लेम इक्विलिब्रियम इक्वेशनचा यूज करून सॉल्व्ह केलेला आहे. हा रिएक्शन्स ऑफ बीमचा प्रॉब्लेम आहे. करायचं काय आहे, हा युडीएल आहे, या युडीएलचा पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्जन, आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए, नंतर एफ ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ वाय, नंतर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. त्यांनी तुला व्हीए, व्हीबी आणि एच ए या तिघांची व्हॅल्यू मिळून जाईल. मुवमेंट ऍट पॉइंट ए केलं 50 इंटू 2, हे बघ 50 इंटू 2, त्याच्यानंतर अजून एक फोर्स आहे, हा 80, 20 इंटू हा 80 इंटू किती 6, आणि व्हीबी इंटू किती असणार आहे 8. बस तेच केलेलं आहे, आणि त्याच्यावरून व्हीबी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 72.5. त्याच्यावरून व्हीए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, एच ए जो होता तो आपला एच ए काय आला आहे 0, ऍज इट इज आहे. नंतर पुढे ओके. सो क्वेश्चन 4 जो आहे त्यासाठी भेटूया पुढच्या स्लाइड मध्ये. क्वेश्चन 4 ला आपण बघून घेऊया. इथे
सॉल्व्ह एनी टू ऑफ द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन आहे, एक ब्लॉक असा इथं ठेवलेला आहे आणि याला पी फोर्स लावलेला आहे. अ ब्लॉक ऑफ मास 10 kg रेस्ट ऑन अ इन्क्लाइंड प्लेन इफ द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड प्लेन इज 0.25. याचा आणि याचा 0.25 आहे. डिटरमाइन द मॅक्झिमम फोर्स पी टू मेंटेन इक्विलिब्रियम, म्हणजे बॉक्स खाली घसरला नाही पाहिजे. तर या पी ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? आता एक सिंपल प्रश्न आहे, जर पी असा चाललेला, सॉरी जर हा पी फोर्स असा व्हर्टिकल साईडला चाललाय म्हणजे तो या बॉक्सला वरती नेणार आहे, बरोबर. सो आता जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कुठे येणार आहे? खालच्या साईडला. लक्षात ठेव, जर बॉक्स खालच्या साईडला जात असला असता तर पी फ्रिक्शनल फोर्स वरच्या साईडला असला असता, पण पी फोर्सनी ओढणं अपेक्षित आहे म्हणून फ्रिक्शनल फोर्स खालच्या साईडला आहे. इथे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे? असा. हा पी मॅक्स इथे, त्याच्यानंतर बॉक्सचं जे वजन आहे ते 10 kg आहे, म्हणजे किती आहे? 10 into 9.81 म्हणजे 98.1. तर हा कॉस वाला कंपोनंट येईल, हा साइन वाला कंपोनंट येईल. ही रिएक्शन हे 30. इथं एक मिस्टेक करतात मुलं. ते काय करतात, या सगळ्या फोर्सेसला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल करायचा प्रयत्न करतात. नाही, तसं नाही करायचं. आपल्या डोक्याला असं टर्न करायचं. समजा तुझं डोकं असं आहे व्हर्टिकल, तर त्याला तू असं टर्न करशील. मग असं बघताना तुझ्यासाठी हा हॉरिझॉन्टल असेल आणि हा व्हर्टिकल असेल, राईट और रॉंग? सो मग आता काय करायचंय, बस मग इथं समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0. मग समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 म्हणल्याच्या नंतर फक्त आर व्हर्टिकल आणि mg cos 30 डाऊनवर्ड. सो mg cos 30 डाऊनवर्ड, आर व्हर्टिकल. सो आर ची जी व्हॅल्यू येते ती किती येते? 84.95. मग आता आर तुझा आलेला आहे, तर लगेच फ्रिक्शनल फोर्स पण कॅल्क्युलेट करून घेऊ. सो फ्रिक्शनल फोर्स जो असेल तुझा, तो फ्रिक्शनल फोर्स 0.25 आर असेल, तो आपण इथं ठेवून दिलेला आहे आणि डायरेक्ट आपण इक्वेशन एफ ऑफ एक्सच घेतलेलं आहे. त्याच्यावरून पी मॅक्स ची व्हॅल्यू किती आलेली? 70.29. काहीच नाही, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ वाय, या दोनच गोष्टी करायच्या. पुढे चालूया. आता एक केबल आहे इथे, अ फ्लेक्झिबल केबल सपोर्ट दिस पर्टिक्युलर ड्रम. आता जर असं असेल तर या पी ची रेंज सांगा, म्हणजे मिनिमम किती ठेवायचं आणि मॅक्झिमम किती ठेवायचं. काय करायचंय याच्यामध्ये, पहिले तर माझा हा जो अँगल आहे लॅप अँगल, हा लॅप अँगल किती आहे? 90 डिग्री दिसतोय इथे. सो येस, बीटा किती आहे? 90 डिग्री, म्हणजे π/2 रेडियन आलेला आहे. आणि वेट किती आहे? 100 kg, म्हणजे 100 into 9.81 981 आलेला आहे. सो केस 1, जर पी मॅक्झिमम असेल तर, सो टाईट साइड पी ची असेल आणि स्लॅक साइड वजनाची असेल, इज इक्वल टू e⁻⁴ म्यू बीटा. पी मॅक्स ची व्हॅल्यू माहित नाही, पण वजनाची साइड किती आहे माझी? 981. सो त्याच्यावरून पी मॅक्स ची व्हॅल्यू किती आली माझी? 1.157 1.54 ही व्हॅल्यू आली. आता मी पी मिनिमम ठेवतो, म्हणजे वजन कुठल्या साईडला जाणार आहे? वरच्या साईडला. हे बघ, वजन वरच्या साईडला गेला आणि पी मिनिमम खाली आलेला आहे. आणि आता मिनिमम पी किती असणार आहे? 612.37. सो रेंज काय असेल? सर्वात कमी 612.37 एवढा फोर्स तू लाव, किंवा 157 1.54 एवढा फोर्स तू लाव. याच्यामध्ये तुझी काय असली पाहिजे? पी ची व्हॅल्यू असली पाहिजे. हा महत्वाची गोष्ट काय, याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे हे तुला माहिती पाहिजे. टाइट साइड अपॉन स्लॅक साइड विल बी इक्वल टू e⁻⁴ म्यू बीटा. आणि महत्वाची गोष्ट, बीटा जो असेल तो कशामध्ये घ्यायचा आहे? रेडियन मध्ये घ्यायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. सी क्वेश्चन बघून घेऊया. एक लॅडर दिलेली आहे. लॅडर दिल्याच्या नंतर 15 मीटरची लॅडर आहे. या लॅडरचं जे सेल्फ वेट आहे ते किती दिलेलं आहे? 18 न्यूटन दिलेलं आहे. आता इट रेस्ट ऑन अ स्मूथ व्हर्टिकल वॉल, म्हणजे ही जी वॉल आहे ती कशी आहे? व्हर्टिकल, आणि ती स्मूथ आहे, म्हणजे इथं फ्रिक्शनल नाही लागणार आहे. अँड हॉरिझॉन्टल फ्लोअर ऍट ए, हॉरिझॉन्टल फ्लोअर वरती फ्रिक्शन आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द लॅडर अँड द फ्लोअर ए इज 0.4. डिटरमाइन द स्मॉलेस्ट अँगल थीटा विथ व्हर्टिकल वॉल ऍट विच द लॅडर विल स्लिप. म्हणजे हा थीटा काय आहे तो कॅल्क्युलेट करा. काय? फ्री बॉडी डायग्राम तर काढायची आहे. फ्री बॉडी डायग्राम कशी? लॅडरचं जे टोटल डिस्टन्स आहे ते आहे 15 मीटर, म्हणजे 7.5 मीटर मध्ये डिवाइड होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर लॅडरचं वेट इथं, हा थीटा इथं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आर ए चे व्हर्टिकल रिएक्शन लागेल आणि ही लॅडर तिकडच्या साईडला स्लिप होतीये, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इकडच्या साईडने लागेल. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलेला आहे आपल्याला? हे बघ, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4 दिलेला आहे. हे बघ, हा 0.4, म्हणून मी इथं काय ठेवलेलं आहे? 0.4 आर ए. इथं कुठलंही फ्रिक्शन नाही म्हणून फक्त काय दिलेलं आहे? आरबी. आता याच्यानंतर करायचं काय? हे जर 15 मीटर असेल, हे 15 कॉस थिटा आणि हे 15 साइन थिटा. मला थिटाची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. मग काय करणार? पहिले समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वेशन 1
समेशन ऑफ एफ ऑफ वाय, या आर ए ची व्हॅल्यू भेटली. आता ही आर ए ची व्हॅल्यू याच्यात ठेवली, लगेच तुला कशाची व्हॅल्यू भेटली, आरबी ची व्हॅल्यू भेटली. ही भेटल्याच्या नंतर समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए केलं. आता या ए पॉइंटवर मुवमेंट येतील कसे, ए टी इंटू दिस डिस्टन्स, हे किती आहे 77.5 कॉस थिटा, आणि हे कसं फिरवत आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह. आणि आर बी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे असं, हे किती असणार आहे 15 साइन थिटा, आणि हा आरबी फिरवतो कसा आहे क्लॉकवाईज. सो हा अँटी क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज, बस तेच लिहिलेलं आहे इथं मी, हा अँटी क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज. त्याच्यामुळे मग साइन थिटा आणि कॉस थिटाच्या टर्म एका साईडला घेऊन टाकायच्या, टॅन थिटा येईल, आणि त्याच्यावरून तुला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, थिटा 51.34 विथ द फ्लोअर, किंवा 90 मायनस 51.34 केलं तर 38.66 विथ व्हर्टिकल. हे खालचं नाही जरी लिहिलं तरी काय हरकत नाही, हे वरचं जरी लिहिलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. पण तुला हे समजणं गरजेचं आहे की हे कॅल्क्युलेशन नेमके झाले कसे. नेहमी लक्षात ठेव, साइन थिटा इकडे आहे, कॉस थिटा इकडे आहे, तर कॉस थिटाला दरवेळेस खाली आणायचं आणि याच्या सगळ्या बाजू तिकडच्या साईडला घेऊन टाकायच्या. पुढे चालूया. ओके, आयडेंटिफाय द झिरो फोर्स मेंबर इन दिस ट्रस, आणि त्याच्यानंतर बाकीच्या फोर्सेसचे मेंबर कॅल्क्युलेट करा. मुळात झिरो फोर्स मेंबर कसे येणार, ज्या ठिकाणी लोड असतो त्या ठिकाणी झिरो फोर्स मेंबर येणार नाही. पण आता जर समजा एक अशी सरळ लाईन असेल, समजा ही माझी जी घड्याळ आहे, हा एक जॉईंट आहे, सो याच्या पुढचा हा एक मेंबर आहे, आणि त्याच्यानंतर याच्या पुढचा हा एक मेंबर आहे. हे जर कोलिनियर मेंबर असतील आणि याला जर तिसरा मेंबर असा जर अटॅच झालेला असेल, तर हा जो तिसरा मेंबर असेल ना, हा झिरो फोर्स मेंबर असेल. हे लक्षात ठेवायचं. आता मला सांग, इथं सी डी आणि बी सी हे कसे आहेत, कोलिनियर आहेत. मग त्याच्यामुळे हा जो सीई जो मेंबर आहे तो काय असणार आहे, झिरो आहे. आता झिरो फोर्स मेंबर म्हणजे आपण कन्सिडर करू की तो अस्तित्वातच नाही. आता जर समजा तो अस्तित्वात नाही, तर मी कन्सिडर करेल एफ ई डी ला. मला सांग, या लोडमुळे ईडी, या हा जो 50 किलो न्यूटन आहे, याच्यामुळे ईडी मध्ये काही फोर्स येईल आणि तोच फोर्स इकडे ट्रान्सफर होईल एफ कडे. मग हा अस्तित्वातच नाही असं जर कन्सिडर केलं, तर हा जो मेंबर असेल, हा बीई वाला, याची काही गरज पडणार आहे का, नाही, पण हा पण झिरो फोर्स मेंबर येऊन जाईल. मग हे कन्सिडर केल्याच्या नंतर आता हा सीई आणि बीई हे दोन्ही झिरो झाले. आता परत बीसी आणि ए बी हे लोड एकमेकांकडे ट्रान्सफर होतील. मग हा कुठला आहे, याची गरजच नाही, हा परपेंडिक्युलर वाला आहे, म्हणून हा पण झिरो आला. आणि आता हा आणि हा हे तिन्ही अस्तित्वात नाहीये. समजा इथून लोड असा इथपर्यंत आलेला आहे, इथून लोड इथपर्यंत आलेला आहे, तर हा जो आहे याच्यामध्ये काही लोड असणार आहे का, नाही. फोर्स असणार आहे का, नाही. सो देअरफॉर हा काय असणार आहे, झिरो. सो 1, 2, 3 आणि 4 हे काय असणार आहेत, झिरो फोर्स मेंबर. लक्षात ठेव, असं जर समजा काही असेल तर याला लावलेला जो तिसरा फोर्स मेंबर असेल तो नेहमी कसा असणार आहे, झिरो असणार आहे. पुढे जाऊया. आणि त्याच्यानंतर मग जर मी आता पूर्ण ही ट्रस फक्त अशी एकच ट्रायंग्युलर ट्रस कन्सिडर केली, इथं 50 किलो न्यूटन जर लावलेला असेल, हा अँगल जो आहे हा अँगल कॅल्क्युलेट केला. अल्फा किती कॅल्क्युलेट केला, tan इनवर्स ऑफ 4.5/9, काहीच नाही, ते tan इनवर्स अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट. सो अल्फा कॅल्क्युलेट केला. अल्फा कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर फक्त या जॉईंटला कन्सिडर केलं. या जॉईंटला कन्सिडर केल्याच्या नंतर याच्यातला आणि याच्यातला फोर्स जो आहे तो नॉर्मल इक्विलिब्रियम कंडिशन्सनी मी सॉल्व्ह केलेला आहे. ओके, हा इथं तुला दिसतोय. पुढे चालूया. दॅट्स इट. मग हे इथं मेंबर दिसत आहेत सगळ्यांमध्ये, सगळे जे डी ई एफ आणि एफ जी आहे याच्यामध्ये सेम फोर्सेस आले, याच्यामध्ये पण कसे सेम फोर्सेस कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. आता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट, इथं मेथड ऑफ जॉईंट्स आणि मेथड ऑफ सेक्शन वापरत बसायचं नाही, अदरवाईज त्याला खूप वेळ लागेल. जे स्टुडंटनी कमी अभ्यास केलेला असतो त्यांना हा प्रॉब्लेम येतो. मेथड ऑफ जॉईंट्स आणि मेथड ऑफ सेक्शन नंतर वापरत बसायची, पहिले झिरो फोर्स मेंबर फाइंड करणं जमलं पाहिजे. आता पुढे चालूया. क्वेश्चन नंबर 5A जो आहे तो भेटूया पुढच्या स्लाइड मध्ये. क्वेश्चन 5 ला सुरुवात करूया आपण. सो इथे अ ट्रक ट्रॅव्हल्स 164 मीटर इन 8 सेकंड अँड डिसेलरेटेड ऍट अ कॉन्स्टंट रेट ऑफ 0.5 मीटर पर सेकंड. म्हणजे डिसेलरेशन झालंय बरं, निगेटिव्ह एक्सेलरेशन झालंय. डिटरमाइन इट्स इनिशियल वेलॉसिटी अँड इट्स फायनल वेलॉसिटी अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग द फर्स्ट 0.6 सेकंड्स. तर पहिले तर गिव्हन डेटा लिहिला, एस एवढं, टी एवढं, ऍक्सलरेशन डिसेलरेशन आहे म्हणून -0.5. सो इनिशियल वेलॉसिटी काढा आणि फायनल वेलॉसिटी काढा आणि 0.65 सेकंड झाल्याच्या नंतर किती डिस्प्लेसमेंट झाली ते कॅल्क्युलेट करा. बरं, सो पहिली गोष्ट, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण वापरूया. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ AT स्क्वेअर.
यू माहितीये का? नाही. ऍक्सलरेशन माहिती, टी माहितीये. या सगळ्यावरून मी काय फाइंड केली? इनिशियल वेलॉसिटी फाइंड केली. ओके. आता हे झाल्याच्या नंतर मी पहिलं इक्वेशन ऑफ मोशन वापरणार. कुठलं? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. आता याच्यामध्ये काय आहे? मला व्ही ची व्हॅल्यू माहित नाहीये, सो यू ची व्हॅल्यू माहिती, ए ची माहिती आणि टी ची माहिती. बस मी तेच वापरलं आणि व्ही ची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता मला व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी आणि यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी या दोन्ही माहिती असतील, तर आता मी परत इक्वेशन तेच वापरणार. कुठलं? सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. परंतु याच्यामध्ये जो टाइम आहे तो टाइम किती ठेवणार आहे मी? 0.6 सेकंड, कारण त्यांनी आपल्याला 0.6 सेकंड साठी विचारलेलं आहे. सो देअर फॉर 0.6 सेकंड. बाकीच्या सगळ्या टर्म्स इथे ठेवल्या. लगेच एस ची जी व्हॅल्यू आली ती किती आलेली आहे? 13.41 मीटर. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन वापरायचे होते. पहिलं वापरलं, पण पहिलं पूर्ण डिस्टन्स साठी वापरलं आणि दुसरं जे वापरलं त्याच्यामध्ये टाइम जो आहे तो 0.6 सेकंड एवढाच ठेवलेला आहे. पुढे B question. The acceleration of particle is given by A is equal to 4t minus 30, where A is in meter per second and T is in second. जर t is equal to 0 सेकंड असेल तर त्या क्षणाला v is equal to 3 मीटर पर सेकंड असेल आणि त्याच क्षणाला s is equal to -5 मीटर असेल, तर डिटरमाइन द वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट t is equal to 3 सेकंड. याच्यामध्ये आता बट ऑब्विसली इंटिग्रेशन डेरिवेशन करावं लागेल. तुला दिलेलं काय? ऍक्सलरेशन दिलेलं आहे आणि ऍक्सलरेशन वरून वेलॉसिटी, वेलॉसिटी वरून डिस्प्लेसमेंट हे फाइंड करायचंय, म्हणजे तुला इंटिग्रेशन करणं गरजेचं आहे. सो ऍक्सलरेशनचं इक्वेशन दिलंय हे. याच्या ऍक्सलरेशनला डीव्ही बाय डीटी म्हणलो, हे डीटी तिकडे गेलं, हे डीव्ही इथं आलं, दोन्ही साईडला इंटिग्रेशन केलं, व्ही इज इक्वल टू दिस आलं आणि त्याच्यानंतर C1. आता हे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जर समजा काढायचं असेल तर हे पहिले हे ठेवलेलं आहे. सो या व्हीचं इक्वेशन 1 हा. आता या व्हीचं जो इक्वेशन आहे याला पण परत इंटिग्रेशन केलं, म्हणजे व्ही इज इक्वल टू डीएस बाय डीटी. सो हा डीटी तिकडे गेला आणि तिकडे गेल्याच्या नंतर या एसचे जे इक्वेशन आलं ते काय आलं? 2t क्यूब बाय 3 30t स्क्वेअर वगैरे वगैरे. C1 C2 याच्यामध्ये आलेले, कशामध्ये? एसच्या आतमध्ये आलेले. आता म्हणजे मी काय केलंय? वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचे इक्वेशन फाइंड केलेले आहेत. आता माझं जे बाउंड्री कंडिशन होती ती काय होती? t इज इक्वल टू 0 सेकंड वेन v इज इक्वल टू 3 अँड वेन t इज इक्वल टू 0 देन s इज इक्वल टू -5 मीटर. सो देअरफॉर मी काय केलेलं आहे? t इज इक्वल टू 0, s इज इक्वल टू -5. याच्यावरून मी काय कॅल्क्युलेट केली? C2 पहिले कॅल्क्युलेट केली आणि C2 कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर वेन t इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू 3. मग आता इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यूज टाकल्या तर C1 ची व्हॅल्यू काय भेटली मला? 3. सो C1 ची व्हॅल्यू 3 आणि C2 ची व्हॅल्यू -5. हे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये टाकलं. हे बघ, इक्वेशन 1 मध्ये टाकल्याच्या नंतर इक्वेशन 1 चं इक्वेशन 3 झालं आणि इक्वेशन 2 च्या आतमध्ये टाकल्याच्या नंतर इक्वेशन 2 चं इक्वेशन 4 झालं. आता ते काय म्हणतायत? फाइंड करा वेलॉसिटी ऍट 3 सेकंड. सो वेलॉसिटी ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड म्हणल्याच्या नंतर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये t च्या जागी मी किती टाकणार? 3 सेकंड टाकणार. टाकलंय? पण टाकल्याच्या नंतर मला v ची व्हॅल्यू किती भेटली? -69 मीटर पर सेकंड. आणि डिस्प्लेसमेंट ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड. सो डिस्प्लेसमेंट ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड टाकल्याच्या नंतर S3 च्या याच्यामध्ये हे इक्वेशन टाकलं, त्यांनी तुला S3 ची व्हॅल्यू भेटली आणि मग त्याच्यानंतर तू कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे? S0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. S0 इनिशियल, S3 म्हणजे काय? 3 सेकंदाच्या नंतर असलेलं डिस्प्लेसमेंट. बस फक्त हेच इक्वेशन याच्यामध्ये आपण यूज केलेलं आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर C. अ कार इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सर्क्युलर कर्व. म्हणजे हा कुठला मोशनचा प्रॉब्लेम आहे? सर्क्युलर मोशनचा. दॅट हॅज अ रेडियस of 50 meter if its speed is 16 meter per second and tangential component of acceleration at is 8 meter per second square. Determine the magnitude of the total acceleration at this instant. Total acceleration find करायचं. पहिली गोष्ट, रेडियस लिहिलेली आहे, ओके, वेलॉसिटी लिहिलेली आहे, टँजन्शियल ऍक्सलरेशन लिहिलेलं आहे, नॉर्मल ऍक्सलरेशन माहित नाही. एकदा नॉर्मल ऍक्सलरेशन भेटलं की टोटल ऍक्सलरेशन लगेच मिळून जाईल. मग सर नॉर्मल ऍक्सलरेशन कसं फाइंड करायचं? सो फॉर फाइंडिंग द नॉर्मल ऍक्सलरेशन आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, v² रो म्हणजेच काय? रेडियस. सो an ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुझी? 5.12. ही व्हॅल्यू आल्याच्या नंतर तू काय केलं? टोटल ऍक्सलरेशन फाइंड केलं. काय? √of an² प्लस at². आणि त्याच्यावरून a टोटल किती भेटलाय तुला? 9.5 मीटर पर सेकंड. व्हेरी सिंपल. फक्त हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. कुठला? v² डिवायडेड बाय रो. रो म्हणजेच काय? रेडियस. पुढे चालूया.
आता प्रोजेक्टाईल मोशनचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये काय फाइंड करायचंय तुला? काय नाही, सगळं VA दिलेलं आहे, थिटा पण दिलेला आहे. फाइंड काय करायचं? टाइम ऑफ फ्लाइट आणि मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय आहे? 2u sin अल्फा बाय g. बस सगळ्या व्हॅल्यूज इथं टाकलेल्या आहेत आणि तुला t ची व्हॅल्यू भेटून गेलेली आहे. मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स हा फॉर्म्युला u स्क्वेअर sin 2 अल्फा अपॉन g, त्याच्यामध्ये r ची व्हॅल्यू मिळून गेलेली आहे. नो वन कॅन डू एनिथिंग, यू आर सपोज टू जस्ट यूज द फॉर्म्युलेज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6 मार्काचा क्वेश्चन आहे हा. ओके, क्वेश्चन 6 साठी भेटूया पुढच्या स्लाइड मध्ये. क्वेश्चन 6 आपण बघून घेऊया. हा कायनेटिक्सचा क्वेश्चन असणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. An 80 kg block rest on a plane. हा 80 kg चा जो ब्लॉक आहे तो प्लेनवर बसले, म्हणजे जो इन्क्लाइंड प्लेन आहे ऍट अ अँगल ऑफ 30 डिग्री त्याच्यावर आहे. म्यू ची व्हॅल्यू 0.20 आहे. फाइंड द एक्सेलरेशन विथ विच द ब्लॉक स्लाइड्स डाऊन युझिंग, त्यांनी हे पण सांगितलंय, युझिंग काय? न्यूटन सेकंड लॉ. इफ कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज म्यू इज इक्वल टू 0.20. एवढं सांगितलेलं आहे. सो आता तू काय करशील? FBD काढशील. कशी? समजा हा बॉक्स आहे. ओके, हा बॉक्स आहे. हा बॉक्स असा जर समजा खालच्या साईडला चालला आहे, सो याचं वेट जर W इज इक्वल टू mg असेल, सो एक कंपोनंट काय असेल? mg कॉस थिटा, दुसरा असेल mg साइन थिटा. एवढं तर आम्हाला कळतं. त्याच्यानंतर आता फोर्स जर या डायरेक्शननी लागतो आहे या बॉक्सला, अशी कल्पना कर, तर जी मोशन आहे ती कुठल्या साईडनी जाणार आहे? खालच्या साईडनी. सो MAX इकडच्या साईडनी जाणार आहे. आता तुला तुझं डोकं काय करायचं? टिल्ट करायचं. टिल्ट केल्याच्या नंतर ही व्हर्टिकल साइड दिसेल आणि ही सगळी कशी दिसणार आहे? हॉरिझॉन्टल स्लाइड. हे बघ, हे म्यू के इंटू आर हे, आणि हे कसं दिसेल? असं दिसणार आहे. आणि तुला कॅल्क्युलेट काय करायचं ते बघ. फाइंड द ऍक्सेलरेशन विथ विच द ब्लॉक स्लाइड डाऊन. म्हणजे या हे जे ऍक्सेलरेशन आहे ना, हे AX ऍक्सेलरेशन तुला फाइंड करायचं. मला एक सांग, या बॉक्स असे व्हर्टिकल साईडला खालच्या साईडला जाणारी काही व्हेलॉसिटी आहे का? नाही. मग खालच्या साईडला जाणार काही ऍक्सेलरेशन असणार आहे का? नाही. म्हणून मी इथं काय लिहिलेलं आहे? AY ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. फक्त ऍक्सेलरेशन कुठल्या साईडला चाललेलं आहे? AX साईडला चाललेलं आहे. बर, मग आता काय करतोय मी? न्यूटन सेकंड लॉ लावतोय. काय? समेशन ऑफ f ऑफ y इज इक्वल टू m इंटू AY विच इज इक्वल टू 0. समेशन ऑफ f ऑफ y, MAY ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून हे समेशन ऑफ f ऑफ y 0 आलेलं आहे. आता सगळे समेशन ऑफ f ऑफ y करू. काय आहे? वरतून खाली येणारा mg कॉस थिटा जो खालच्या साईडला आहे, r जो आहे तो वरच्या साईडला चाललेला इक्वल टू 0. सो r ची व्हॅल्यू mg कॉस थिटा आली, m ची व्हॅल्यू 80, g ची व्हॅल्यू 9.81, थिटा ची व्हॅल्यू 30. सो त्याच्यावरून तुझी जी नॉर्मल रिएक्शन आली ती किती आली? 679.656 म्हणजेच 66. आता समेशन ऑफ f ऑफ x करून बघूया. समेशन ऑफ f ऑफ x मध्ये mg साइन थिटा आहे. हे बघ, हा इकडं हा mg साइन थिटा आहे. त्याच्यानंतर मायनस म्यू के इंटू आर तिकडच्या साईडला आहे. म्हणजे समजा जर मी उलटा जरी केलं तरी अर्थ तोच होतो. समजा मी डाव्या साईडला जाणारे पॉझिटिव्ह कन्सिडर केले आणि उजव्या साईडला निगेटिव्ह कन्सिडर केले. सो हा निगेटिव्ह आला. दिस इज म्यू के इंटू आर विल बी इक्वल टू MA इंटू एक्स, जो इकडच्या साईडला आहे परत. सो देअरफॉर हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर बस याच्यामध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकून दिल्या आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आलेली आहे तुझी? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर पण तुम्ही AX म्हणले होते. अरे AX इज इक्वल टू A. ओके, चल आगे चलते हैं. A man has a mass of 80 kg and sits 3 meters from the center of rotating platform as shown in figure. Due to the motion has a speed increased from rest by 0.4 meter per second. हा एक इथं बसलेला आहे माणूस आणि हा जो माणूस आहे हा 3 मीटरवर बसलेला आहे. या सेंटर पासून 3 मीटर वरती. याचा कपडा आणि जो खाली असलेला जो रोटेटिंग पार्ट आहे याच्यामध्ये जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो आहे 0.3. सो आता टाइम सांगायचा आहे, ज्या टाइमवर हा बाहेर पडणार आणि हे याचं रोटेशन असं चालू आहे. तर सो सुरुवात करूया. माणसाचं जे वजन आहे हे वजन किती आहे? 80 kg. रेडियस आहे r इज इक्वल टू 3 मीटर. नो प्रॉब्लेम. इनिशियल स्पीड किती होती? 0 मीटर पर सेकंड. टँजन्शियल ऍक्सेलरेशन त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण एवढा आहे. टाइम रिक्वायर्ड जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. चलो FBD, एका व्यक्तीची FBD काढू. मुळात या व्यक्तीचं वजन खालच्या साईडला चाललेलं आहे. सो mg. या व्यक्तीला नॉर्मल रिएक्शन जी आहे ती कुठल्या साईडनी भेटणार आहे? वरच्या साईडला.
आणि याच्यावरती टँजन्शियल ऍक्सेलरेशन मागच्या असं तिकडच्या साईडला चाललेलं आहे, पण नॉर्मल ऍक्सेलरेशन अकॉर्डिंग टू द सेंट्रिपेटल फोर्स ते कुठल्या साईडला येणार आहे, इकडच्या साईडला. बर, दुसरी गोष्ट, जर व्यक्ती बाहेरच्या साईडला फेकल्या चाललेला आहे तर त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स जो लागतोय तो असा लागतोय म्यू इंटू एन. बरोबर आहे की नाही? सो आता हे सगळं लिहिल्याच्या नंतर न्यूटन सेकंड लॉ आपण वापरून बघूया. सो न्यूटन सेकंड लॉ वापरल्याच्या नंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0. वर्टिकल ऍक्सेलरेशन तर 0 आहे. सो समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 एन मायनस एम जी इक्वल टू 0. एम ची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू, सो एन ची व्हॅल्यू किती आलेली 784.80 आली. आता पुढे गेल्याच्या नंतर टँजन्शियल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी परत डीएलेम्बर्ट्स प्रिन्सिपलच वापरू. काय? समेशन ऑफ एफ विल बी इक्वल टू एम इंटू ए एन. आता या पूर्ण ठिकाणी जो फोर्स रेजिस्ट करतोय दॅट इज म्यू इंटू एन, एवढाच आहे. फ्रिक्शनच रेजिस्ट करताय ना, नाहीतर जर चकती अशी फिरली असती आणि फ्रिक्शन नसलं असतं तर माणूस निघून गेला असता. फ्रिक्शन रेजिस्ट करताय म्हणून या समेशन ऑफ एफ ला मी काय ठेवलेलं आहे, म्यू इंटू एन. सो तो इथं म्यू इंटू एन इथं ठेवलेला आहे. मास हे आणि नॉर्मल एक्सेलरेशन किती असतं, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस, कारण नॉर्मल एक्सेलरेशन इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो आता जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी मला माहित नाहीये, त्या माणसाची नेमकी वेलॉसिटी किती असणार आहे. ऍक्सेलरेशन माहिती होतं, वेलॉसिटी माहित नव्हती. या पूर्ण इक्वेशन मध्ये सगळे नंबर्स ठेवल्याच्या नंतर मला वेलॉसिटी किती भेटतीये 2.97. बर, ही भेटली. आता टाइम रिक्वायर्ड कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, जस्ट बाय युझिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, v इज इक्वल टू यू प्लस एटी. यू काय 0, व्ही काय आत्ताच कॅल्क्युलेट केली सर 2.97. टँजन्शियल ऍक्सेलरेशन किती आहे 0.4 जे त्यांनी दिलेलं होतं, आणि टी मला काढायचा आहे. टी किती आला 7.425. मग हा सगळा आटापिटा आम्ही केला कशाला, हा केला ही वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी, टँजन्शियल वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी. ओके, सो दिस वॉज इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता सी क्वेश्चन बघून घेऊया. काही नाही, हे दिसायला असं दिसतंय बट याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन याचे फॉर्म्युले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे. कसे बघून घेऊया. 1.2 kg collars A and B are sliding on a frictionless rod as shown in figure. Knowing that the coefficient of restitution is this, determine the velocity of collar after impact. याचे 2 मीटर आहे, याचा 5 मीटर, हा याला धडकणार आहे. काय करणार, हे बघ, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, MAUA MBUB विल बी इक्वल टू MAVA प्लस MBVB. ते वापरलं, याच्यावरून काय केलं, VA प्लस VB ची व्हॅल्यू किती काढलेली 7, एवढी काढली. गुड. आता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला हा काय आहे, VB मायनस VA डिवायडेड बाय UA मायनस UB. सो E ची व्हॅल्यू तर त्यांनी आपल्याला दिलेली आहे, VB मायनस VA जो आहे याचं एक इक्वेशन तयार केलं, काय, मायनस VA प्लस VB इज इक्वल टू 1.95. आता हे एक इक्वेशन आहे आणि कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कडनं आपल्याला हे इक्वेशन आलेलं होतं. हे दोन्ही इक्वेशन आयडेंटिकल दिसतात. मग या दोन्ही इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं तर VA ची व्हॅल्यू 2.52, हे सॉल्व्ह केलं म्हणजे काय, कॅल्सीचा यूज करून. सो VA विल बी इक्वल टू 2.525 अँड VB विल बी इक्वल टू 4.475 मीटर पर सेकंड. दॅट्स इट, सिंपल. आम्हाला सवय कशाची आहे की दरवेळेस एक नंबर येतो, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये एक नंबर येतो आणि तो नंबर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकला की मग काहीतरी येतं. यावेळेस गोष्ट अशी होती की दोन्हीकडे इक्वेशन तयार करायचे होते आणि या दोन्ही इक्वेशनला काय करायचं होतं, इक्वेट करायचं होतं. आय होप तुला हे समजलेलं असेल. लास्ट क्वेश्चन बघून घेऊया. हा, A ball of mass 30 kg is thrown upward with a speed of 1.15 meter per second. Determine time to attain the maximum height using impulse momentum theorem principle. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सो काय आहे impulse momentum theorem? Summation of force all the impulses will be equals to final momentum minus initial momentum. Final velocity किती आहे बॉलची 0. इनिशियल वेलॉसिटी विथ विच द बॉल वॉज थ्रोन दॅट इज इक्वल टू 15. आणि सगळ्या फोर्सेसचा मुवमेंट एकच फोर्स ऍक्ट होतोय, कुठला, ग्रॅव्हिटी. सो mg इंटू टी, m किती आहे 9.81, कारण मास तर दिलेलंच नाही त्यांना आपण, सो युनिट मास आपण कन्सिडर करूया आणि टाइम आपल्याला माहित नाही. सो टी इज इक्वल टू किती आलेलं आहे 1.53 सेकंड. बस हीच आलेली आहे. आणि जमलं तर मॅक्झिमम हाईट पण काढू. सो वर्क एनर्जी प्रिन्सिपलने काढायला सांगितलेली तर आहे का, आपल्याला काढायला सांगितलेली आहे का,
येस, मॅक्झिमम हाईट पण काढायला सांगितलेली आहे. सो मॅक्झिमम हाईट काढायची असेल तर वर्क एनर्जी प्रिन्सिपल मी वापरू शकतो. काय? वर्क डन फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी विल बी इक्वल्स टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. तेच इथं लिहिलेलं आहे मी. वर्क डन फक्त ग्रॅव्हिटीने केलेलं आहे. सो ग्रॅव्हिटीने केल्याच्या नंतर फायनल कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. इनिशियल कायनेटिक एनर्जी काहीतरी असणार आहे. सो त्याच्यामुळे हाईट जी आलेली आहे मॅक्झिमम हाईट ती किती आलेली आहे? 11.47 मीटर. ओके. आता कायनेमॅटिक्स मध्ये आपण इक्वेशन ऑफ मोशन पण शिकलेलो होतो. सो इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून सुद्धा आपण मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करू शकतो. कारण मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करताना त्यांनी इम्पल्स मोमेंटम थेरम वापरा असं बोललेले नाहीये. फक्त टाइम काढण्यासाठी इम्पल्स मोमेंटम थेरम वापरा असं बोलले होते, म्हणून मी तिथं इम्पल्स मोमेंटम थेरम वापरला. सो देअरफॉर व्ही स्क्वेअर विल बी इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as आणि त्याच्यानंतर जी माझी हाईट आली आणि वर्क एनर्जी प्रिन्सिपल थ्रू हाईट जी आली ती कशी आलेली? सेम आलेली. सो आय होप हा जो पेपर आहे हा पेपर तुला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ओके, थँक्यू.